अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे। भोकरबर्डी गावातील शेत शिवारात विजेच्या जिवंत तारेच्या संपर्कात आल्याने आदिवासी दाम्पत्यासह त्यांच्या 2 बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। शेतातील कामे आटपून घरी परत असताना हा काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार घडला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। धारणी तालुक्यातील भोकरबर्डी गावातील शेत शिवारात एक दुर्दैवी घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार एक आदिवासी दाम्पत्य आपल्या 2 बैलांसह शेतातील कामे पूर्ण करून घरी परतत होते। दरम्यान मार्गावरील एका नाल्यात विद्युत वाहिनीचा जिवंत तार तुटून पडलेला होता। या धोकादायक परिस्थितीची कल्पना नसल्याने बैल आणि त्यांच्यासोबत असलेले पती पत्नी या तारेच्या संपर्कात आले। विजेचा जोरदार धक्का बसल्याने घटनास्थळीच दोन्ही बैलांचा मृत्यू झाला। त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पती पत्नीचाही विजेच्या धक्क्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला। काही क्षणातच आनंदाने घरी परतणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। घटनेची माहिती मिळताच गावकरी आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मृतांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे। पोलिसांनी घटनेची नोंद करून पंचनामा केला असून मृत्यूमागील सर्व बाबीचा तपास सुरू आहे। तसेच विद्युत यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा कोणताही संबंध आहे का याचाही तपास केला जात आहे। धारणी तालुक्यातील भोकरबर्डी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळला आहे। विजेच्या जिवंत तारेमुळे 2 निष्पाप जीवासह 2 मुक्या जनावरांनाही बळी गेला आहे। या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू असून मृतांच्या कुटुंबियांना न्याय आणि मदत मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।